इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या आजच्या 2 वाजताच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळतोय, ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतंय की आता आर्यनने सत्याला डांबून ठेवण्यात आलेलं असतं. कारण आर्यनला कळालेलं असतं की हा घरातला जो मेजर आहे, म्हातारा आहे, तो दुसरा तिसरा कोणी नसून तो सत्य. मग आता आर्यन सत्या लग्न अडवू शकतो, म्हणून मंजूच्या आणि आर्यनच्या लग्नामध्ये विघ्न यायला नको असं म्हणून त्याने आता सत्याला चक्क खोलीमध्ये डांबून ठेवण्यात आलेलं असतं. आणि ज्यावेळेस आर्यन हे सगळं करत असतो त्याच वेळेस बलमा अचानक आर्यनकडे आलेला असतो. तेव्हा त्याला समजतं की आर्यनचा काय प्लॅन आहे. बलमा सगळं काही चोरून बघत असतो. तेव्हा त्याला कळतं की आर्यन सत्याला गायब करत आहे, त्याला किडनॅप करून दुसरीकडे घेऊन चाललाय. लगेचच बलमा क्षणाचाही विचार न करता आर्यनचा पाठलाग करू लागतो. त्याला सगळं समजतं की आर्यनने सत्याला कुठं डांबून ठेवलंय, काय करतोय काय नाही. तर इकडे आता आपल्याला बघायला मिळतं की सत्याला डांबून ठेवून आर्यन आलेला असतो घरी परत. सगळी तयारी करत असतो, लग्नाची तयारी सुरू झालेली असते. इकडे मंजूला खूप भीती वाटत असते की सत्या गायब झाला आहे, सत्या सापडत नाही आहे, आता काय करावं. बलमाला सांगावं तर बलमासुद्धा गायब झालेला असतो. आता मंजूला काहीच समजत नाही. मंजूला असं वाटतं की आता सत्या जर का आला नाही वेळेत तर मात्र माझं आर्यनसोबत लग्न होऊन जाईल आणि मला आर्यनसोबत लग्न नाही करायचं आहे. देवा काहीतरी कर रे आणि लवकरात लवकर सत्याला घरी परत आण. तर इकडे आता मंजू खूप घाबरलेली असते. मंजू तयार होऊन बसलेली असते, पण मंजू मात्र बाहेर यायला तयार नसते. त्यावेळेस आर्यन मंजूला म्हणतो की मॅडम बाहेर यायचं आहे की नाही तुम्हाला, का खोलीतच लग्न लावायचं आहे. मंजू म्हणते मला लग्न करायचं नाही आहे. आर्यन म्हणतो हा काही पोळखेळ चालवला आहे का, इतके दिवस सगळी तयारी झाली आणि आता लग्न करायचं नाही म्हणताय. शक्य नाही, 10 मिनिटाच्या आत पूजेला बसायचे आपल्याला आणि लग्न मुहूर्तावरतीच लागायला हवं असं आता आर्यन मंजूला म्हणतो. आता मंजू चांगलीच घाबरलेली असते. शेवटी नाईलाज असतं, सत्या नाही आहे म्हणून मंजू आता लग्नासाठी तयार होते आणि आर्यनच्या बाजूला जाऊन बसलेली असते. तर इकडे बलमा कसा बसा तिथल्या सगळ्या गुंडांना धूळ चारून तो सत्याला शुद्धीवरती आणतो आणि आता सत्याला घेऊन बलमा निघालेला असतो सुर्व्यांच्या घरी. आता लग्न जिथं सुरू असतं तिथंच बलमा सत्याला घेऊन येतो. सत्या आलेला असतो त्याच्या मूळ वेशामध्ये. सत्याला आता अचानक समोर आलेलं बघून सगळ्यांना धक्का बसतो. शेवटची मंगलास्तिका राहिलेली असते आणि आता आर्यन मंजूच्या गळ्यात मंगळसूत्र घालणारच तेवढ्या दरवाजामध्ये सत्या आणि बलमा दोघंही येतात. आता सत्याला बघून आर्यनला कळतच नाही, याला तर मी किडनॅप करून ठेवलं होतं, हा आला कसा काय बाहेर. आता आर्यनला खूप भीती वाटू लागते. आर्यन तिथून पळ काढायचा प्रयत्न करतो, पण सत्याची माणसं बरोबर आर्यनला पकडतात. आता सत्या आलेला बघून मम्मी साहेब सगळ्यांनाच बरं वाटतं. मम्मी साहेबांना तर काय करावं आणि काय नाही हेच समजत नसतं. माझा सत्या परत आला आहे असं म्हणून मम्मी साहेब आता रडू लागतात. त्यांना अचानक रडता रडता चक्कर येते आणि त्या बेशुद्ध पडतात आणि यानंतर सुरू होतो तो खरा खेळ. आता आर्यनला मात्र सत्या काही सोडणार नसतो. आर्यनला दिसताक्षणी सत्या त्याची कॉलर धरतो आणि त्याला कुत्र्यासारखा मारू लागतो. आता आर्यनला बेदम मारहाण झाल्यानंतर आर्यनच्या नाकातून तोंडातून सगळीकडून रक्त येत असतं आणि आता आर्यन एका कोपऱ्यात पडलेला असतो. त्यावेळेस लगेचच मंजू सर्वांच्या समोर जाऊन सत्याला गळ्याला अशी घट्ट मिठी मारते आणि रडू लागते. सत्या कुठं होतास तू, तुला माहिती आहे मला किती टेन्शन आलं होतं. मला असं वाटलं की तू जर का नाही आलास तर ह्या आर्यनसोबत मला लग्न करावं लागेल, आयुष्यभर मी याच्यासोबत नाही राहू शकत सत्या. असं म्हणल्यानंतर सत्या मंजूच्या डोळ्यातलं पाणी पुसत तिला म्हणतो की तुम्हाला काय वाटलं वाघमारे, तुमचा हा सत्या तुम्हाला इतक्या लवकर सोडणार आहे का. अहो हे एकच जन्म काय, पुढचे 14 जन्माचं बुकिंग करून ठेवलं आहे मी, तुम्हाला काय वाटलं इतक्या सहजासहजी काही मी तुमचा पिच्छा सोडणार नाही आहे. असं म्हणत सत्यासुद्धा रडत असतो. आता दोघंही एकमेकांकडे बघत असतात. दोघांच्याही डोळ्यात पाणी आलेलं असतं, कारण खरंच खूप मोठं संकट दोघांवरचं टळलेलं असतं. बलमाच्यामुळेच आज काही का असेना सत्या घरी परत पोचला आहे आणि ऐन टायमिंगला सत्या पोचल्यामुळे मंजूसोबतचं होणारं आर्यनचं लग्न थांबलेलं आहे. आता सर्वांच्या समोर आर्यनचं पितळ सत्या आणि मंजू उघडं करतात. सर्वांना सांगतात की सत्याचा अपघात घडवून आणला होता आणि त्यामागचा खरा सूत्रधार होता तो म्हणजे आर्यन. आता आर्यनला सगळं दिसत असतं, काय चाललंय काय नाही, पण आर्यनकडे ताकद नसते तिथून पळून जाण्याची. त्यामुळे आर्यन तसाच कोपऱ्यात पडलेला आपल्याला बघायला मिळतो. पण काही का असेना सत्याने आर्यनची कुत्रासारखी धुलाई केल्यामुळे त्याला चांगलीच जन्माची अद्दल घडली. त्याचबरोबर आता आर्यन सत्या आणि मंजूच्या वाट्याला जाण्याचा विचारसुद्धा करणार नाही. आता नक्की मालिकेत पुढं काय होणार हे मात्र 2 वाजताच्या भागामध्ये बघायला मिळणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बघायला विसरू नका इन्स्पेक्टर मंजू. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.